आता याच्यामध्ये ही मेन विंडो आहे टेक्लाची. याच्यामधून आपण हम्म, जे काही आपले प्रिव्हियस मॉडेल्स असतील ते प्रिव्हियस मॉडेल्स जे आपण काम केलेलं असेल ते सगळे आपल्याला या विंडोमध्ये दिसतील. ओके. ओके त्यानंतर जर आता मला एखादं नवीन मॉडेल क्रिएट करायचं असेल तर नवीन मॉडेलसाठी आपल्याला इथे न्यू मॉडेलचा ऑप्शन आहे. आता ज्यावेळी पण आपल्याला ओके काम करायचं आहे, काम करताना कसं आहे की आपण एकतर आपल्याकडे ऑटोकॅड फाईल असेल तर त्या ऑटोकॅड फाईल आपण डिरेक्टली कॅड कॅड फाईल आपण डिरेक्टली याच्यामध्ये इम्पोर्ट करू शकतो. ओके. ओके. देन सेकंड थिंग काय हम्म, की आपण दुसऱ्या याने सुद्धा आपण काम करू शकतो ग्रिड लाईन वरती. ओके. आता आपल्याला फर्स्ट ओके आपल्याला ग्रिड लाईन्स काय आहेत, त्यानंतर ग्रिड लाईन्स कशा क्रिएट करायचे आहेत हे पहिलं आपल्याला समजलं पाहिजे. कारण की फाईल जरी इम्पोर्ट केली तरी त्या कॅड फाईलमध्ये सुद्धा आपल्या ग्रिड लाईन्स असणार आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला ओके पहिला ग्रिड लाईन्स समजल्या पाहिजेत की ग्रिड लाईन्स आपण कशासाठी समजून घेतोय. कारण की याच्यामध्ये आपल्याला काय करायचे आहेत की जे काही व्ह्यूज सेट करायचे असतात तर ते व्ह्यूज आपले अकॉर्डिंग टू ग्रिड लाईन्स आपले सेट होतात. सो त्यासाठी आपल्याला पहिला ओके ग्रिड लाईन समजलं पाहिजे. तर त्यासाठी आपण पहिला काय करणार आहे की एक सिम्पल प्रोजेक्ट घेणार आहे आणि त्या सिम्पल प्रोजेक्ट घेऊन त्याच्या पहिला आपण ग्रिड लाईन्स क्रिएट करणार आहे. ओके. आता हा आपला एक ओके सिम्पल प्रोजेक्ट घेतोय आपण. नॉर्मल प्रोजेक्ट आहे, फक्त याच्यामध्ये आपल्याला ग्रिड लाईन्स कशा आहेत आणि त्या ग्रिड लाईन्स कशा क्रिएट करायच्या आहेत त्याच्यासाठी आपल्याला फक्त या आपल्याला ग्रिड लाईन्स क्रिएट करायच्या. आता पहिला ग्रिड लाईन्स क्रिएट करण्यासाठी पहिला आपल्याला नंबर ऑफ ग्रिड लाईन्स समजलं पाहिजेत. ओके. आता नंबर ऑफ ग्रिड लाईन्स 1, 2, 3, 4, 5 अँड 6 फॉर एक्स ॲक्सिस. ओके. ओके. देन फॉर वाय ॲक्सिस 1, 2 अँड 3. ओके. सी. आता वाय ऍक्सिस साठी 3 ग्रिड लाईन्स आहेत आणि एक्स ऍक्सिस साठी आपल्याला 6 नंबर ऑफ ग्रिड लाईन्स आपल्याला क्रिएट करायचे आहेत. आता त्याच्यामधले जे काय डायमेन्शन्स असतील डायमेन्शन्स आपल्याला इथे दिलेले आहे. ओके. आता डायमेन्शन्स प्रत्येक ग्रिड लाईनचे आपल्याला सिमिलर डायमेन्शन असेल असं नाही आहे. ओके. काही काही ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे डायमेन्शन आहेत. आता 5000 आहे, 5000 आहे, 2500 आहे. सो या पद्धतीनेच आपल्याला काय करायचे आहेत की ग्रिड लाईन्स त्याच्यामध्ये क्रिएट करायचे आहेत. ओके. सो फर्स्ट मी टेकला ओपन करतोय. क्रिएट अ न्यू मॉडेल. तर हा सर ते एक विचारायचं राहिलं तुम्हाला. तुम्ही सर्टिफिकेट म्हणजे देतात ना? हो हो हो, ISO सर्टिफिकेशन आहे. ISO आयएसओ सर्टिफिकेट तुला सर्टिफिकेट. मिळून जाईल, पण त्यासाठी तुला प्रोजेक्ट सबमिट करावे लागतील. जे काही ओके काम तू ओके ओके करशील ना, म्हणजे जे काही असाइनमेंट देईल मी तुला ते मला सबमिट करावं ओके लागेल. ओके ओके. लॅपटॉपची मिनिमम 8 GB रॅम पाहिजे तुझी आणि SSD टू हो टू आहे. फायच्या पुढे असले तरी चालेल. सर ऑलरेडी इन्स्टॉल आहे माझ्याकडे टेकला. आहे ना? हा. हो. नाही, इन्स्टॉल होईल ते, पण पुढे पुढे जसं जाईल काम करेल तसं ते जास्त लोड नाही घेतला आता पाहिजे म्हणून. पण आहे 8 GB रॅम आहे. आहे ना? म्हणजे मी हा. त्याच हिशोबाने म्हणजे हे टेकलाच्या हिशोबाने घेतलाय लॅपटॉप ओके. कॉन्फिगर तस हा त्याच हिशोबाने घेतलाय. आता याच्यामध्ये हो. ही टेक्लाची डिफॉल्ट विंडो आहे. आता हा जो आपल्याला काही ग्रीन एरिया दिसतो हा आपला वर्क एरिया आहे. ओके. आणि ओके ज्याच्यामध्ये ग्रिड लाईन्स आपल्याला क्रिएट म्हणजे ह्या डिफॉल्ट असतात ज्या काही ग्रिड ओके लाईन्स.
याच्यामध्ये डिफॉल्ट टेक्लाच्या ज्यावेळी आपण ओपन करतो विंडो, तर त्याच्यामध्ये काही काही याच्यामध्ये तीन असतात. समजा 2021-20 इन्स्टॉल केला असेल तर 3 ते 4 ग्रिड लाईन येतात. याच्यामध्ये 6-7 ग्रिड लाईन्स येतात बाय डिफॉल्ट. ओके. आता ओके. याच्यामध्ये फर्स्ट आपल्याला ज्या सेट करायच्या आहेत त्या पहिला आपल्याला ग्रिड लाईन सेट करायचे आहेत. आता याच्यामध्ये बघ की कंट्रोल पी चा ऑप्शन आहे. कंट्रोल पी आपण विंडो सेट करू शकतो. आता कंट्रोल पी ने काय होईल की तुझा टॉप व्ह्यू आणि 3D व्ह्यू हा सेट होईल. ओके. कंट्रोल पी ही त्याची कमांड आहे. ओके. ओके. कंट्रोल पी प्रेस केला की तुला टॉप व्ह्यू पण मिळेल आणि 3D व्ह्यू पण मिळेल. ओके. आता 3D मध्ये तुला क्लिअरली दिसतंय की XYZ ऍक्सिस आपले या साईडला हम्म. आपल्याला एक्स ऍक्सिस आहे, या डिरेक्शनला आपला एक्स ऍक्सिस आहे, या डिरेक्शनला आपला वाय ऍक्सिस आहे. ओके. आता आपल्याला ज्या वाय ऍक्सिसला आहे तिथे बघ, तिथे आपल्याला नंबरिंग काय दिलं आहे की आपल्याला अल्फाबेटिकल इथे इनिशिएट केले आहेत ABCDEF. राईट. ओके. आणि एक्स ऍक्सिसला 1 2 3 4 आपल्याला दिलेले आहे. ते फक्त आपल्याला चेंज करायचे आहेत आणि याच्यामध्ये ग्रिड लाईन्स पहिला आपल्याला सेट करून घ्यायचे आहेत. ओके. आता जसं आपण मगाशी ड्रॉइंग मध्ये बघितलं की ड्रॉइंग मध्ये आपल्याला एक्स ऍक्सिसला 6 नंबर ऑफ ग्रिड लाईन्स आहेत आणि वाय ऍक्सिसला 4 नंबर ऑफ ग्रिड लाईन्स आहेत. सो त्या अकॉर्डिंगली पहिला आपण काय राईट. करू की याच्यामध्ये ग्रिड लाईन्स वरती क्लिक केलं मी. डबल क्लिक, देन एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. पहिला मी काय करेल की त्याला नंबरिंग, आता जसं नंबरिंग म्हणजे काय की याच्यामध्ये तू काही इनिशिएट करू शकता. हे फक्त काय आहेत, लेबल्स आहेत जे लेबल तुझे. या. ओके. हे फक्त लेबल्स आहेत आणि याच्यामध्ये कॉर्डिनेट्स आहेत. पहिला आपल्याला लेबल सेट करायचे आहेत की आपल्याला काय, आता इथं समजा तुला ABCD नाही, इथं सुद्धा तुला नंबरिंगच पाहिजे तर त्या पद्धतीने ते सेट होऊ शकतं, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. त्यानंतर झेड ऍक्सिसला तुला असेल की ग्राउंड फ्लोअर, हाईट. फर्स्ट फ्लोअर, थर्ड फ्लोअर, तर त्या याच्यानुसार सुद्धा तू इथे देऊ शकतोय. ओके. जसं की इथं झेड ऍक्सिसला दिलंय, हे फक्त लेबल तुला तिथे इंडिकेट होतील, दॅट्स इट. ओके. जसं इथं 1 2 3 4 5 6 हे इंडिकेट झालंय, हे फक्त इंडिकेट होतील, ABCD इंडिकेट होतील. आता ज्या आपल्याला डायमेन्शन द्यायचे ते इथं काम आहे. ओके. पहिला आपण काय करू, पहिला लेबल ओके. एडिट करून घेऊ. लेबलसाठी आता जसं की एक्स ऍक्सिसला आपल्याला 6 नंबर ऑफ ग्रिड लाईन्स आहेतच आपल्या ऑलरेडी, फक्त वाय ऍक्सिसला आपल्या 4 आहेत. सो मी बाकीच्या डिलीट करेल. आता याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल की काहीच ग्रिड लाईन्स नाही आहेत, तर आपल्याला ग्रिड लाईन्स किंवा लेबल्स आपल्याला कसे सेट करायचे आहेत, A स्पेस B स्पेस C स्पेस D. ओके. स्पेस लक्षात ठेवायचं आहे. येस. ओके. त्यानंतर झेड ऍक्सिसला +1500 +4500. ओके. आता ग्राउंड टू प्लिंथ लेवल हाईट आपली किती आहे की समजा 1.5 मीटर आहे आणि त्यानंतर 3 मीटर फ्लोर टू फ्लोर हाईट आहे. आता याच्यामध्ये काय की हा आपला एक हॉल आहे, सो याच्यामध्ये फक्त एक ग्राउंड फ्लोअरच आहे, त्यामुळे मी काय केलं की इथं 4500 फक्त सेट केलंय. आता जसं याच्या ओके. वरती अजून जात असेल तर आपल्याला अजून स्पेस +4500 +3 मीटर ओके. आणि सर मला सेवन एक फाय विचारायचं आहे. झिरो हॅलो. हे हा जे बोल ना, बोल झेड ना. ऍक्सेस आहे, हा झेड ऍक्सेस आहे, झेड ऍक्सेस मध्ये आता स्टार्टिंगला 0 आला बरोबर, ग्राउंड हा लेवल. तर ग्राउंड लेवल हा. हा, फर्स्ट लेवल किती 1500 झाले आणि सेकंड लेवल 1500. पण 0 पासूनच स्टार्ट होईल का? नाही नाही नाही, सेकंड लेवल म्हणजे काय झाली तुझी 0 पासून. आता इथं काउंट कसा करतोय पण मॅडम तुला सांगतो. ओके. ही तुझी 0 झाली, त्यानंतर ही झाली 1.5, त्यानंतर ही झाली ओके. 4.5. 4.5 कशी काउंट झाली, 0 पासून काउंट होते. ओके. त्यानंतर ही ओके. सेवन पॉईंट ओके. फाय 0 पासून काउंट केली आपण, झिरो 0 पासून पासून काउंट काउंट करतो. होणार. ओके. 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 हा. 0 पासून काउंट करत चालली. हे फक्त लेबल आहे, तू इथं फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर लिहिलंस तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. ओके. हे फक्त आपल्याला समजण्यासाठी आहे फक्त हे, की तुला कळलं पाहिजे की कुठल्या फ्लोअरला तू काम करतोय बस. राईट. राईट. कारण की ज्यावेळी आपण तिथं व्ह्यू सेट करणार आहे, व्ह्यू या पद्धतीने येतील. कारण की आपल्याला नंतर फ्लोअर वाईज व्ह्यू सेट करायचे आहेत. तर इथं मी असं ओके. सुद्धा टाकू शकतो. इथं असं काय नाही की इथं 0 टाकले म्हणजे 0च येईल. इथं तू बेस पण टाकू शकतोय, बेस
त्यानंतर हा फर्स्ट नाही तर फ्लोअर. आपण हा लेवल्स दिलेले असतात त्या हा त्या हा, हिशोबाने. लेवल्स लेवल्स, राईट राईट. हम्म. त्या पद्धतीने सुद्धा तू करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. आता हे कसं आहे, मला प्रॅक्टिस झाली याची, त्याच्यामुळे मी हे सेट करतोय. ओके. ते आपल्यावर आहे, तू तू काही सेट करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. हे फक्त लेवल आहेत, तसे ते इंडिकेट होणार. मी दाखवेल तुला नंतर कसे इंडिकेटर होते. देन एक्स ऍक्सिस. आता आता इथे आपल्याला जे कॉर्डिनेट्स आहेत ते आपल्याला इथं सेट करायचे आहेत. जसे कॉर्डिनेट्स म्हणजे काय, की जे काय डायमेन्शन्स असतील. आता याच्यामध्ये जे डायमेन्शन्स आहेत, एक्स ऍक्सिसला 4000 4000 4000 4000. फर्स्ट ग्रीड लाईन नेहमी झिरो राहील. फर्स्ट ओके. ग्रीड लाईन झिरो, झिरो पासून 4000, देन 4000 4000 4000. आता 4000चे किती आहेत आपले, 1 2 3 4. चार आपल्याला 4000 आहेत. सो आपण डिरेक्टली इथं सेट करू शकतो. प्रत्येक वेळी आपल्याला असं काही गरज नाही की 0 4000 4000 4000 प्रत्येक वेळी टाईप करायची गरज नाही. 0 स्पेस 4 × 4000. ओके. ओके, अगेन स्पेस 4000, 4500. देन हे झालं एक्स ऍक्सिस साठी. हम्म. देन वाय ऍक्सिस साठी 5000 5000 2500. ओके, म्हणजे इथं पहिला झिरो येईल, स्पेस 2 × 5000, स्पेस देन 2500. ओके, देन अगेन झेड ऍक्सिस 0, स्पेस 1500, स्पेस 3000. देन मॉडिफाय, देन क्रिएट, क्लोज. ओके, आता जर बघितलं तर आता आपल्याला ज्या ग्रीड लाईन्स जशा पाहिजे होत्या त्या पद्धतीने ते ऑटोमॅटिकली क्रिएट झालेले आहेत. ओके, राईट. आता कंट्रोल पी ने तू चेक करू शकतोय. कंट्रोल पी. कंट्रोल पी ने आता आपल्याला जे आपण डायमेन्शन टाकलेत ते बरोबर टाकलेत का, आणि ते बरोबर आलेत का, हे सुद्धा आपण इथून क्रॉस चेक करू शकतो. गो ओके. टू एडिट, मेजर, बस हॉरिझॉन्टल डिस्टन्स फ्रॉम सेंटर टू सेंटर, सेट हिअर 4000. ओके, अगेन इथलं सुद्धा क्रॉस चेक करतो मी, 4500. ओके. ओके, देन एक वर्टिकल एक चेक करतो, 5000 2500. ओके, म्हणजे जे ओके. काय आपण डायमेन्शन हम्म. टाकलेत, जे आपल्या या ड्रॉइंग नुसार जे डायमेन्शन होते ते डायमेन्शन तिथे बरोबर सेट झालेले आहेत, कारण ते क्रॉस चेक बरोबर. घेणं गरजेचं. ओके, आता जे काय डायमेन्शन आलेले असतील, आता हे तुझे डिरेक्टली डिलीट वगैरे नाही होणार. हे 2500 आहे, हे हम्म. जर तुला हम्म. क्लिअर करायचं असेल ही विंडो, तर हम्म. राईट क्लिक, रेंडर व्ह्यू. ओके. ओके, ते निघून जातील जे ओके. काय डायमेन्शन होतं ते. अजून. ओके, आता याच्यामध्ये काय की जर आपण आता बघितलं तर याच्यात तुला काय दिसतंय की तुझा जो काही वर्क एरिया आहे तो जास्त दिसतोय, आणि तुझं जे काही ग्रीड लाईन्स आहेत या कमी दिसत आहेत, बरोबर. हम्म. आता हम्म. वर्क एरिया सेट करणं गरजेचं काय आहे, कारण की ज्यावेळी पण आपण पुढे जाऊन रेंडरिंग करणार, तर रेंडरिंग होताना आपला काय होईल की एवढा पार्ट रेंडरिंग होणार ओके. काही गरज नसताना. ओके, आपल्याला हम्म. ऍक्च्युली हम्म. एवढाच पार्ट रेंडर करायचा आहे. एवढंच का? पण हम्म. पण जर तुझा वर्क एरिया सेट नसेल तर तो घेताना त्याचे जे काही डायमेन्शन असतील तो जास्त डायमेन्शन घेऊन तो रेंडर होईल. ओके, सो तो वर्क ओके. एरिया आपल्याला सेट करण्यासाठी राईट क्लिक, फिट वर्क एरिया टू ओके. एंटायर मॉडेल. ओके. ओके, आता जर तू बघितलं तर तुझा जेवढा आपण ग्रीड लाईन सेट केलेत तर तेवढ्या पुरताच तुझा वर्क एरिया लिमिटेड राहील. ओके, आता याच्यामध्ये जे तुला व्ह्यू दिसतो, हा व्ह्यू तुला कुठल्या फ्लोअरचा दिसतो किंवा कुठल्या लेवलचा दिसतो हा आपल्याला दिसत नाहीये. आता तू म्हणशील की आता जसं आपण साईड व्ह्यू आहे, मी मगाशी ड्रॉइंग ड्रॉ केलं की अब आपल्याला साईड व्ह्यू आहे हम्म. 0.0 फ्लोअर आहे, 1.5 मीटर, 4.5 मीटर. सो हे आपल्याला समजा साईड व्ह्यू असते तर हे साईड व्ह्यू आपल्याला डिरेक्टली याच्यामध्ये दिसत नाहीयेत. पण हे व्ह्यू हम्म. आपण काय करू शकतो, याच्यामध्ये सेट करू शकतो. ओके, जसं की याच्यासाठी कंट्रोल आयचा ऑप्शन आहे. त्याला नवीन इथून ग्रीड लाईन्स वरती क्लिक करून हम्म.
क्रिएट व्ह्यू अलॉग ग्रिड लाईन्स. ओके. आता मी जे काही तुला समजा नाव समजा एक्स वाय ऍक्सिस आहे. एक्स वाय ऍक्सिस कुठला झाला तुझा? एक्स वाय म्हणजे तुझा फ्लोर एरिया झाला. बरोबर, म्हणजे तुझे जे काही प्लॅन असतील ते झाले. त्यानंतर झेड वाय ऍक्सिस म्हणजे काय? झेड वाय ऍक्सिस तुझा झेड व्हर्टिकल आहे, वाय या राईट. डिरेक्शनला आहे. ओके, सो अच्छा. तुला जी काही बिल्डिंग दिसेल ती या डिरेक्शनला जर तुला बघायची असतील तर तुझे झेड वाय ऍक्सिस झाले. देन एक्स वाय ऍक्सिस कुठला झाला? एक्स झेड. एक्स झेड तुझा या ग्रीड लाईनचा व्ह्यू. आता तुला प्रत्येक फ्रंट ग्रीड लाईन साइड. वरती आपल्याला इथे व्ह्यू ऑटोमॅटिकली क्रिएट होतात. फक्त तुला कुठला ग्रीड आहे आणि कुठल्या ऍक्सिसचा आहे ते तुला कळण्यासाठी इथे फक्त त्याचे नेम इथं सेट करू आपण. इलेव्हेशन इलेव्हेशन एक्स वाय, सॉरी झेड वाय ना. हम्म. देन अगेन इलेव्हेशन एक्स झेड, देन क्रिएट. ओके. आता इथे तुला नवीन इलेव्हेशन दिसतील, दिसत आहेत. आता हम्म. हे हो. इलेव्हेशन एक्स वाय ए, एक्स वाय बी, सॉरी एक्स झेड ए, एक्स झेड बी, एक्स झेड सी, हे काय आहे? एक्स झेड, झेड ऍक्सेस म्हणजे कुठला झाला तुझा? दिस. ओके. आता राईट. ए, ए म्हणजे काय की तुझी या ग्रीड लाईनचा व्ह्यू दिसेल तुला, हम्म. ए ग्रीड लाईन. ओके, देन एक्स झेड बी या ग्रीड लाईनचा व्ह्यू दिसेल. देन एक्स झेड सी या ग्रीड लाईनचा व्ह्यू दिसेल. ओके, सो तर त्या पद्धतीने आपण काय करू शकतो, कुठलाही तुला व्ह्यू पाहिजे असेल तर तो आपण इथून घेऊन विजिबल व्ह्यू मध्ये टाकू शकतोय. आता मला कुठले कुठले ओके, व्ह्यू ओके, पाहिजेत? ओके. समजा मला आता फ्लोर तर सगळेच पाहिजे. ग्राउंड फ्लोर पाहिजे, प्लेन फ्लोर पाहिजे. देन मला तर प्रत्येक फ्लोर दिसला पाहिजे, राईट. राईट. सो मी इथून फक्त विजिबल व्ह्यू मध्ये मी इथं त्यांना ऍड करतोय. ओके, देन ओके, ओके. झेड वाय इलेव्हेशन, झेड वाय वन इलेव्हेशन मला ग्रीड लाईन दिसली पाहिजे. सो मी इकडे हम्म. टाकतो फक्त ती. देन झेड ओके. एक्स हे मला जेवढे इलेव्हेशन पाहिजे तेवढेच फक्त घेत आहे मी. देन क्लिक हम्म. ओके. आता जेवढे मी क्रिएट केले आहेत इलेव्हेशन ते सगळे इथे मला दिसतील विंडोमध्ये, व्ह्यू 3D. आता हा ओके. माझा एक इलेव्हेशन झाला. देन मला समजा आता प्लॅन झिरो वरती काम करायचं आहे. सो प्लॅन हम्म. झिरो, माझा हा प्लॅन झिरो झाला. ओके, देन प्लॅन 150. जसं मी मगाशी पण म्हटलं तुला की असं काही गरज नाही की तिथं तू झिरोच लिहावं किंवा 1500 लिहावं. तिथं तू ग्राउंड फ्लोअर, प्लिंथ लेवल, बेस हे सुद्धा Yes. मेन्शन करू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, जे तुला कन्व्हिनियंट वाटतंय त्या पद्धतीने तुम्ही मेन्शन केला. कारण ते फक्त काय आहे की जे तू तिथं मेन्शन करतोय ते तुला फक्त इथं दिसतील. जे आपण कंट्रोल पी, सॉरी कंट्रोल आय केल्यानंतर जे इथं आहेत ना हे सगळे, ते आपण जे मेन्शन करतोय त्या अकॉर्डिंगली फक्त तुला इथं दिसते बस. ओके, सो ओके. त्याच्यामध्ये जर मी इलेव्हेशन व्ह्यू बघितलं झेड एक्स तर तुला इथं दिसतील, दिसत आहेत. झिरो लेवल, हम्म. 150 450, म्हणजे ही तुझी काय झाली? ही तुझी फाउंडेशन लेवल झाली. फाउंडेशन पासून आपण इथून कॉलम सेट करू शकतोय. कॉलम देन अगेन प्लिंथ लेवलला आपण इथे क्रिएट करू शकतोय. बीम्स, प्लॅन्स, कॉलम्स सगळे आपण इथून क्रिएट करू शकतो. समजलंय ग्रीड लाईनचा? ओके. हो, हो, चालेल. ओके, ग्रीड लाईन्स आपल्याला समजल्या पाहिजेत, कारण की ज्या काही ग्रीड लाईन्स असतील त्यांच्यामध्ये सुद्धा तुला पुढे जाऊन एडिटिंग किंवा एखादी ग्रीड लाईन तुला डिलीट करायची असेल तरी सुद्धा तू ऍड, हम्म. डिलीट करता आली पाहिजे. त्याच्यासाठी आपण ग्रीड लाईन घेतलेली. ओके. ओके, बेसिक म्हणजे बेस इथूनच स्टार्ट होतो ना, ग्रीड लाईन हा पासून. बेस इथूनच चालू होतं की आपल्याला पहिला ग्रीड लाईन्स क्रिएट करायचे आहेत. कारण की याच्यात हम्म. कसं आहे की जसं कॉन्क्रीट वगैरे जर आपण बघायला गेलो तर इथे आपण हम्म. समजा आता फाउंडेशन लेवल झिरो, प्लॅन झिरो, तर इथून डिरेक्टली आपण काय करू शकतो की याच्यात डिरेक्टली फाउंडेशन, फुटिंग इथे दिलेले असतात. जसं आपण इथं बघ, हम्म. मी डायरेक्ट असाइन केलं. ओके, आता समजा मी इथं कंट्रोल पी, इथं तुला दिसेल, दिसते हम्म. फाउंडेशन ऑटोमॅटिक Right. क्रिएट होत आहेत. त्याच्यानंतर त्याचे साईजेस हम्म. चेंज करायचे आहेत. तर समजा हे फाउंडेशन आहे, आपल्याला पुढे जाऊन काम आहे. आता इथं काय आहे की बाय डिफॉल्ट इथं 1.5 बाय 1.5चं फाउंडेशन आलेलं आहे. आता समजा इथं माझं 1.2 बाय, सॉरी 0 0
हा 1800 चं माझं असं करायचं असेल तर मॉडीफाय अप्लाय ओके, तरी तर माझं ते ऑटोमॅटिकली क्रिएट होते. दिसतंय? ओके. म्हणजे हे आपल्याला पण नंतर सर चेंज करायचे. हा बोल ना. ओके, ते तर हा पुढचं आहे, ठीक आहे, मी आताच विचारून ते घेतो पुढचं आहे, मी तुला फक्त हा हा हा. दाखवते. फक्त त्यासाठी आपल्याला ग्रिड लाईन्स व्यवस्थित सेट झाल्या पाहिजेत. That's it. ओके. आणि आता असं प्रत्येक याच्यामध्ये हे याच्यात काय नाहीये. हे ब्लॉक्सच असतात ना, म्हणजे आता समजा माझे 3 टाईपचे फाउंडेशन आहेत, तर मला 3 टाईपचे ब्लॉक बनवावे लागतील आणि त्या हिशोबाने मग कॉपी हा हा, पेस्ट म्हणजे वेगवेगळ्या जे साईज आहे. नुसार ना. हो हो हो. हा हा हा. साईज ओके. नुसार इथं साईज देता येतात आपल्याला, काही प्रॉब्लेम नाही. हम्म. आता इथे त्याची डेप्थ पण बाय डिफॉल्ट 500 आहे. ती सुद्धा तू इथून चेंज करू शकते. पोझिशन आहे, जशी ओके. पोझिशन आता माझी समजा 450 असेल किंवा 350 माझा असेल, -350 आणि याच्यामध्ये मध्येच काम म्हणजे काम करता येतं ना, हो हो काय हो इंच मध्ये? हो हो. कारण की याच्यात कसं आहे, की याच्यात बघ की याच्यात जर तू बघितलं तर आता समजा एक फाउंडेशन मी तुला दाखवलं, इथं काही तुला सगळे बघायला मिळणार नाहीत. इथं 2-2, 3-3च फक्त पॅनेल्स किंवा हे फक्त तुला कॉन्क्रीट स्ट्रक्चर जे आहे ते तुला इथून हम्म दिसतंय. आता जे हम्म. आपल्याला रिबारसाठी आहे, रिबारसाठी सुद्धा तू इथून मेशिंग टाकू शकतो. याच्यामध्ये मेशिंग ऍड केली की किंवा इथून सुद्धा तू फुटिंग हे बाय डिफॉल्ट आहेत. दिसतायत? ओके ओके. तर ते जे तू सर्च करशील त्या अकॉर्डिंगली तुला ते रिबार्स आणि हे देतील. आता हम्म. याच्यामध्ये स्ट्रीप फुटिंग असेल कुठलं तुला, जे त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट एवढे पॅटर्न्स आहेत की त्यातला कुठला हम्म. तरी एक तुला मॅच होणार. आता याच्यामध्ये बघ की 77 पॅटर्न्स आहेत. त्यात जर मी ओपन अरे, करायला गेलो तर ते 77, 87 प्रत्येक याच्यामध्ये म्हणजे वेगवेगळे रिबारिंग टाईप्स आहेत. त्यातला ओके कुठला ओके. टाईप आहे तर तो आपण याच्यामध्ये सेट करू शकतो. आणि हा कोण मॉड्युलर डिसाईड करतो ना हे, म्हणजे काय कोणता इथं फुटिंग घ्यायचं, काय घ्यायचं? हा हा हा. हे का आपल्याला डिझाईन क्लायंटची का ऑलरेडी इंजिनियरचीच ड्रॉइंग असणार. हो रिक्वायरमेंट असते अशी? हो हो हो. ड्रॉइंग असणार आहे. अकॉर्डिंग टू दॅट ड्रॉइंग आपल्याला फक्त याच्यामध्ये क्रिएट करत जायचे, 3D व्ह्यू बनवत जायचे. आता हे ओके. जे सॉफ्टवेअर आहे बाबा, टेक्ला आहे किंवा रेव्ही हम्म स्ट्रक्चर आहे किंवा BIM जसं तू म्हणतोय, तर यांचा हम्म. बेनिफिट काय आहे की ड्रॉइंग बघून आपण काम करतोय. राईट. मग ओके. आपण म्हणतोय की यांचा बेनिफिट काय आहे. बेनिफिट याचा हा आहे की समजा आता ड्रॉइंग सुद्धा बनवतोय, आता तू सुद्धा बनवतोय, तुम्ही समजा काय करताय, ड्राफ्टिंग करताय. हम्म ह्युमन आहे आपण, बरोबर, काय ना हम्म. काहीतरी चुका होऊ शकतात. हो. समजा डिटेलिंग मध्ये असेल किंवा काय असेल, समजा तुमचं लॅपिंग काही चुकलं असेल, काहीतरी झालं असेल, तर सगळ्या तुमच्या इथं काय होतात, मॉडीफाय होतात. ज्यावेळी तुम्ही बरोबर. 3D मॉडेल बनवायला जाताय तर त्यावेळी आपल्याला काय होतात की त्या समजा अरे हा हे ड्रॉइंग मध्ये हे चुकलेलं आहे, हे आपल्याला करेक्ट काही करावं काही लागतंय. ठिकाणी म्हणजे कंडिशन अशी येते की मॉडेलिंग केल्याशिवाय ते म्हणजे कुठं कळत हिट नाही. होतंय, फाउलिंग होतंय, राईट. ह्या राईट. हा ह्या गोष्टी समजतच नाही. राईट. तर त्यासाठीच हे सगळे सॉफ्टवेअर्स आहेत की ज्या ऑन हम्म साईड जर चुका झाल्या, कास्टिंग करून झालं, सगळं झालं, त्याच्यानंतर चूक झाली, ते परत आपल्याला काय करावं लागतं की ते परत आपल्याला फोडून वगैरे परत आपल्याला ते काम करण्यापेक्षा, रिवर्क होण्यापेक्षा, ते काम इथं सॉफ्टवेअरवरती आपल्याला कळून येतात की बाबा हे अरे हा हे हम्म. ड्रॉइंग चुकलेलं आहे. त्यानंतर तुझं ड्रॉइंग फायनलाइज होतं, मग ते जातं साईटवरती. ओके. ठीक आहे. आता मी इथे जे AutoCAD वर वर्क करतो ना, इथं हम्म. आमचं म्हणजे फायबर गेट म्हणून करेक्शन्स टीम येत आहे. असतील भरपूर. हा, नाही, फायबर गेट मध्ये म्हणून आमची टीम आहे तिथे. हम्म. हे जे आय सेक्शन, सी चॅनल जे असतात ना स्टील मध्ये, ते हम्म. सगळे हम्म. हम्म. फायबर मध्ये आहे आमच्याकडे. म्हणजे ओके प्लॅटफॉर्म वगैरे आम्ही बनवतो. तर ओके ओके ओके. तिथे म्हणजे वेल्डिंगचा संबंधच नाही, तुम्हाला फक्त बोल्टिंग मध्ये करायचंय. बोल्टिंग वरती पूर्ण ते सुद्धा बोल्ट, इथं हा आहे. हा, सगळं बोल्ट मध्ये करावं लागतं. दिसते बोल्टेड कनेक्शन्स वगैरे, जेवढे हम्म. कनेक्शन्स आहेत, जॉईंट वगैरे सगळे एवढे पॅटर्न्स आहेत, त्यातले आपण कुठलाही, समजा तुला आता स्टेअरकेस क्रिएट करायचं असेल तरी हम्म. दिसतायत. ओके. ते ह्याच्यात सगळे डिफॉल्ट दिलेले आहेत. फक्त तुमचं ड्रॉइंग हम्म. तुमच्याकडे असलं पाहिजे, त्यानुसार आपल्याला मॉडेलिंग बनवायचं बस. ओके. जसं आपण 3D व्ह्यू बघतोय,
एखाद्या बिल्डिंगचा हम्म. आपण 3D व्ह्यू बघतो. तो बिल्डिंगचा काय झाला, तो आर्किटेक्चरल व्ह्यू झाला. एवढंच समजून घे की हा आपला स्ट्रक्चरल व्ह्यू झाला, ओके. की हा आणि आपला सर स्ट्रक्चर म्हणजे तुझा विभाग. हा बोल ना. हा, काय ना काय सांगा सांगा. बोल ना, बोल ना. नाही, आणि हे जे आपले हे स्टेअर झालं ते तुम्ही ह्या स्टँडर्डच्या याच्यावर घेता ना, ओशा, IBC या हा स्टँडर्डनेच हा. तुम्ही हे करतात ना? हो 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 हो. ओके. तुझं ड्रॉइंग जरी असेल ना एखादं, मला पाठवून ठेव. स्मॉल स्केल वाला, आता हम्म. मोठं वाला तुला प्रॅक्टिसला घे. पण छोटं एखादं असेल हम्म. ना ड्रॉइंग, ते मला पाठवून ठेव. किंवा माझ्याकडे जे असतील एखाद्या बंगलोचं वगैरे, तर त्या अकॉर्डिंगली आपण जाऊ. म्हणजे हम्म. शिकवायला पण फास्ट होईल, आणि प्रॅक्टिसला नाही मग तू मला वाटल्यास नाही मला मोठी मेन बिल्डिंग काय घेतली आहे, तरी चालेल. नाही माझं आता मी शिफ्ट जे म्हणजे ज्या टीम मध्ये मला मिसलिनियस मध्ये हे करायचं आहे, इथे शिफ्ट हम्म. व्हायचं आहे. तर मला तेच आहे, गार्डरेल म्हणजे सगळे हे स्टील मध्ये गार्डरेल, स्टेअर, लॅडर, हे सगळं म्हणजे जेवढे आहे ना, हे कन्सेप्ट मला म्हणजे शिकायचं आहे. हे टूल्स हम्म. कसं हे क्रिएट कसे करायचे, स्टेअर ओके. वगैरे, होऊन जाईल, होऊन जाईल ते. गार्डरेल वगैरे त्याच्यामध्ये काय सगळं, रेलिंग. स्किल्स मध्ये आहे तिथे, आणि ऑलरेडी ते म्हणजे कनेक्शन्स दिलेले आहेत. हा, माझं कन्सेप्ट क्लिअर आहे, म्हणजे ते कसं दिसतं, काय दिसतं, हे सगळं मला माहिती. फक्त हे हम्म. टूल्स मध्ये कसं बनवायचं आहे, हे करायचं, डेव्हलप कसं 3D करायचं, बनवायचं. हा, ते नाही माहिती. असं ओके बाकी ओके. मला बाकी क्लिअर आहे सगळं. चालेल. म्हणजे याच्यामध्ये बाय डिफॉल्टच त्यांनी एवढे ऑप्शन दिलेले असतात. ते आता हा सेम विंडो तुला रेव्ही स्ट्रक्चर साठी सुद्धा असतो. याच्यामध्ये ओके. सुद्धा तुला सर्च ऑप्शन दिलेला आहे डायरेक्ट. तुला जे काय हवंय, जो इलिमेंट तुला हवाय, डायरेक्ट सर्च करा. तिथून घ्या, तिथून इम्पोर्ट होतो तो. इम्पोर्ट झाल्यानंतर तुला तो तिथं प्लेस करू शकतो, त्याच्या साईजेस चेंज करून. हा, ते सायझेस चेंज करणंच खूप म्हणजे मी पण हो हो हो. स्टार्टिंगला ट्राय केलं होतं ना, बेस प्लेट वगैरे, स्टिफनर्स, त्या नाही नाही, खूप. साईजेस चेंज करावं लागतात आपल्याला. त्याच्यात बाय डिफॉल्ट साईज हा. असतात, ते आपण आपल्याला टाकावं लागतात. हम्म. चालेल ना ठीक आहे, सर. आणि सर समजलंय. हा हो, बोल ना. समजलंय. आणि डेलीचा आता बॅच जर स्टार्ट झाली तर किती म्हणजे हाच टायमिंग राहील का? मोस्टली हाच राहील. ओके. कारण की मग म्हणजे मला 3 वाजता जायचं राहतं ना, तर ऍटलिस्ट तू 11. निघतो घरातून किती वाजता? मी ऑफिस जवळच आहे, प्रॉब्लेम नाही, पण मग माझी थोडी झोप पण झाली तुझा टाइम पाहिजे. सांग, तसा मी प्लॅन करत जाईल. हा, 11च्या म्हणजे 11 एवढं नाही, 10:30 11च्या किती डेली किती तास तरी? डेली आपल्याला असाच 45-40 मिनिट्स आपले जातील. थोडं थोडं ओके घेऊ, ओके. पण व्यवस्थित तुझं हा, होऊ दे. नाही नाही नाही, हा तसंच पाहिजे, थोडं जास्त थोडं पाळायला चालेल. नको. हा हा. कारण की शिकवायला मी शिकवेल तुला भरपूर. कारण की तुझा हम्म. जॉब आहे, तुला प्रॅक्टिस पण तेवढी झाली पाहिजे. नाही नाही, तेच. नाही, आणि थोडं प्रॅक्टिस थोडंच. करत करतच पुढे जायचं. ते एकदा झालं ना की मग हम्म. तू म्हटलं की नाही ते करतो मी नंतर, प्रॅक्टिस नाही होत तसं. मी स्वतः क्लास केलेले आहेत, मला माहिती आहे. अच्छा. एकदा गेलं की हम्म. गेलं मागचं. ते ज्या हम्म. ज्या त्यावेळी झालेलं चांगलं असतं. ओके. चालेल ठीक ना, आहे. मी काय तर प्रॉब्लेम मला नाही. आणि सांग सर तसा. हा बोल ना. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चालेल. आणि सर हे सर्टिफिकेटचं मग समजा कोर्स झाला तर तुम्ही कसं मला याच्याने पाठवणार का हा, सर्टिफिकेट? तू कारण की पुण्यात मला वगैरे कसं ऑफिसमध्ये. आहे. नाही तर मी काय तुला आलं? सॉफ्ट कॉपी पाठवेल, कुठेही तू प्रिंट काढू शकशील. शिक्का वगैरे करूनच मी तुला सॉफ्ट कॉपी पाठवेल. ओके, सॉफ्ट कॉपी पाठवणार. हा हा हा. चालेल, नाही तर तरी मग होतं. हा, नाही तर मी कुरिअर हे करेल जर तुला. पुण्यातून ठीक आहे, पुण्याला पण आहे. हा हा हा, हा, कुरिअर कुरिअर बेस्ट आहे. चालेल सर, काय चल प्रॉब्लेम, मग. मी तुम्हाला ओके. सांगतो. आणि सर याचं फीजचं इन्स्टॉलमेंट मध्ये नाही होणार का? बरं, बघतो मी, तुला सांगतो फोन करून. ओके ओके, चालेल ओके. सर, ठीक. हा. ओके. ओके बाय. ओके, ठीक.